आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। ठाणे कोपरी पाँच पखाड़ी विधानसभा क्षेत्र में प्रभाग क्रमांक 15 में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ठाणे व्यापारी सेल के उपाध्यक्ष आदेश सिंह ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के महाराष्ट्र स्टेट जनरल सेक्रेटरी और ठाणे जिला अध्यक्ष नजीमुल्ला के हाथों से जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन संपन्न हुआ। इस मौके पर रमेश इंदिसे सचिव महाराष्ट्र राष्ट्रवादी कांग्रेस, वनिता गोतपगार राष्ट्रवादी कांग्रेस ठाणे जिला की महिला अध्यक्ष, मोहम्मद जिया सैयद जनरल सेक्रेटरी ठाणे राष्ट्रवादी कांग्रेस, तौफीक शेख अध्यक्ष, अनऑर्गेनाइज्ड वर्कर्स सेल मोहसिन शेख, यूथ कांग्रेस अजित ओझा, कोपरी पाँच पखाड़ी विधानसभा अध्यक्ष समेत तमाम कार्यकर्ता एवं पदाधिकारी उपस्थित रहे। इस मौके पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जनसंपर्क कार्यालय में आदेश सिंह को बधाई देने के लिए कई बड़े लोग भी उपस्थित हुए। आदेश सिंह कोपरी पाँच पखाड़ी विधानसभा सीट पर राष्ट्रवादी कांग्रेस का दबदबा बढ़ाने की कोशिश कर रहे हैं और अगर समय आया तो आने वाले चुनाव में प्रभाग क्रमांक 15 से आदेश सिंह को जरूर उम्मीदवार बनाया जाएगा। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के महाराष्ट्र स्टेट जनरल सेक्रेटरी और ठाणे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट नजीमुल्ला ने भरोसा दिलाया कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से यह मौका दिया जाएगा। आने वाले चुनाव को देखते हुए यह जनसंपर्क कार्यालय कोपरी पाँच पखाड़ी विधानसभा क्षेत्र में ऑफिस शुरू किया गया। प्रभाग क्रमांक 15 में शुरू हुआ कार्यालय सिर्फ मेरा नहीं बल्कि कोपरी पाँच पखाड़ी विधानसभा क्षेत्र के सभी पदाधिकारियों, कार्यकर्ताओं और राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष का है। आने वाले चुनाव में हम सब मिलकर काम करेंगे और ज़्यादा से ज़्यादा उम्मीदवारों को जिताएंगे, ऐसा ठाणे शहर व्यापारी सेल के उपाध्यक्ष आदेश सिंह ने कहा। चांगला कार्यकर्ता आहे आणि काम करण्याची जिद्द आहे। लोकसेवा करत असताना लोकांचा एक जनसंपर्क कार्यालय कधी पण एक नाळ असते ज्याच्याकडून आपण नागरिकांशी जुळतो, त्यांचे प्रश्न समजतो आणि वेळ प्रसंगी जेव्हा पण नागरिकांना काही कामं असतील, काही प्रश्न असतील, काही मदत असेल, तो एक जनसंपर्क कार्यालयच हे मुख्य स्थान असतं जिथे लोक जाऊन तिथे संपर्क साधू शकतात आणि आदेशनी एक चांगला कार्यालय उघडलेलं आहे आणि नक्की या कार्यालयातून लोकांची कामं व्हावी, लोकांना मदतीचा हात जावा हीच आहे आणि आदेशनी वेळ पाळून इथे बसावं आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे की प्रत्येक गलोगलीत जनसंपर्क कार्यालय असावे जिथे कार्यकर्ता बसून लोकांची जनसंपर्क साधावं, त्यांची कामं अडीअडचणी समजून घ्यावी, त्यांचे कामं असतील तर आमच्याशी संपर्क साधून त्यांना पण त्यांचे चांगलं लोकांशी संबंधित आहेत तर जे कामं असतील कामाच्या बाबतीत असेल, पाण्याचे प्रश्न, नाल्याचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, काही शासकीय कामं असतील, काही पोलीस स्टेशनचे असतील, सर्व कामाच्या बाबतीत आदेश कर्तृत्वान आहेत, चांगला काम करेल ही मला पूर्ण विश्वास त्याच्यावर आहे आणि नक्की असंच काम सर्व कार्यकर्ते आणि लोकांनी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करून करत राहिले तर नक्की या ठाणे शहरात प्रत्येक प्रश्न मिटून जातील। एकीकडे महायुतीची घोषणा झालेली आहे मात्र सकाळपासूनच ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील होते, कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी नाराजी देखील व्यक्त, याविषयी काय सांगणार? नाही, आम्ही आधीच कधी महायुतीमध्ये आम्ही एक घटक म्हणजे पक्ष असून आम्ही त्यांचा एक अंग असून आम्ही आमच्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही भूमिका मांडली की आम्ही भाजपसोबत किंवा यांच्यासोबत युती करणार नाही आहेत। आम्ही महायुतीचा असेल, आम्ही आमच्या नेत्यांना ती आम्ही आमची भावना कळवलेली आहे। तर पक्ष बांधिलगी आणि निवडणुकी आणि पक्ष बांधिलगी आणि काम करणं हे आगळं वेगळं असतं। कार्यकर्ता काम करतोय, फक्त निवडणुकीची पार्श्वभूमी कारण हे सर्व मंडळी जे सोबत माझे इंदेसे साहेब आहेत, जिया आहे, विरेश आहे, हे सर्व मंडळी माझी काँग्रेस पक्षातून आमच्याकडे आलेली आहे। 2 महिन्यापूर्वी आली तर हे पक्षांना एक आम्ही ताकद देण्याचं काम करत आहोत। तर निवडणुकीत महायुतीमध्ये म्हणजे नक्की हे विचार करण्याची गोष्ट त्यांना आहे का जिथे शिवसेनेचे 4 नगरसेवक आहे तिथे पक्षात भाजपमध्ये प्रवेश होत आहेत तर ना युतीचं कुठला फॉर्म्युला ठरलंय त्यांना उत्तर द्यायचं आहे। मी त्याची बांधिलकी नाहीये कारण मी महायुतीत जाणार नाही, आम्ही निवडणूक स्वबलावर लढणार हे नारा आम्ही आधीच दिलेला आहे। प्रभाग क्रमांक 15 मध्ये आदेश सिंग सारखा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस त्याला संधी देत 100% नागरिकांच्या हिताप्रमाणे सर्व नागरिकांचा प्रतिसाद असेल, मागणी असेल तर नक्की विचार केला जाईल।
काम करणारे कार्यकर्त्यांना संधी देणं आमचं काम आहे आणि नक्की ते निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न पण करू. मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग आउटगोईंग सुरू आहे, अशातच कार्यकर्त्यांचं मानसिक खच्चीकरण होऊ नये याकरिता त्यांना काय आव्हान कराल? बघा, आमच्याकडे कार्यकर्त्यांना मी आधीच जसं अजितदादांचे विचार आहेत तर जुने कार्यकर्ते असो का नवीन असू द्या, आमच्याकडे त्यांच्याकडे वागणूक असेल, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, समान असेल. आज आमच्यासोबत काम करणारे 25 वर्षापासून जे माझ्यासोबत काम करणारा मोसीन असो, वीरू वाघमारे असो किंवा कौस्तुभ असो, संदेश पाटील असे इतर किंवा वयस्कर आमचे प्रभाकर सावंतजी असेल, रवी पालव असेल किंवा नव्याने आलेले आमचे झिया असेल, इंदिसे साहेब असतील, आदेश किंवा इतर बाकीचे वीरेश असतील, कधी आम्ही दुजाभाव केलेला नाही आहे. कोणीही कार्यकर्ता तुम्हाला कॅमेरा समोर व कॅमेऱ्याच्या मागे ही तक्रार करू शकत नाही का आम्ही दुजाभाव केला. आम्ही पक्षामध्ये काम करत असताना एक कुटुंब म्हणून वावरतो, कुटुंबाचे सदस्य म्हणून वावरतो आणि शेवटी आमच्याकडे नवीन कार्यकर्ता आणि बाहेरचा कार्यकर्ता असं कुठलेही विचारच नाही आणि लोकांमध्ये भावना पण नाहीये. आज आम्ही सर्व राहतो, नेतृत्वावर असतं कसं तुम्ही वाटं करतात. आणि आज वागळेचे पण आमच्या इथे कार्यकर्ते जुने पण याच्या सोबत आहे, नवीन पण सोबत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अशी कुठलीही भावना पण नाही आणि अशी कुठली चर्चा पण नाहीये. ते इतर पक्षात असेल तर ते जग जाहीर आहे. काँग्रेस पक्षातनं काय कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी अजितदादांच्या गटात सामील झालो आणि नजीब मुल्ला साहेबांचा जो स्वभाव आहे, आनंद पारटकर साहेबांचा जो स्वभाव आहे, कार्य करण्याच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांच्या आणि जी तडप आहे त्या अनुषंगाने आम्हालाही या ठिकाणी जे फ्रीडम मिळालेलं आहे त्या हिशोबाने आम्ही आमचा जो जनसंपर्क आहे, जे हितगुज असलेले लोक आहेत त्यांना संपर्कात घेऊन आम्ही पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं इथं कार्य करत आहोत. तुम्हाला पाहिलं असेल की आता आम्ही 1 महिन्यापूर्वी आदेश सिंह यांना कार्यालयातनं आमच्या कार्यालयापर्यंत आणलं. त्याच्यानंतर त्याला प्रोत्साहित केलं. त्याची इच्छा प्रबळ होती की मग म्हटलं बाबा राजकीय जीवनात समाज सेवा करण्यासाठी तुला कुठल्याही पक्षाचा तरी एक आधार लागेल. तर पक्षाचा आधार आता बोललो हा एकमेव पक्ष असा आहे की इथे कर्तृत्वाला संधी भेटेल. इतर ठिकाणी कसे नवे जुने खालचा वरचा, मग आम्ही काही एवढे वर्ष तर तू परप्रांतीय तर तुला डावललं जाईल, तर इथे काय डावललं जाणार नाही. त्या हिशोबाने त्याला आणलंय. त्यांच्या या ज्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला नजीब मुल्ला साहेब, मी, जिया शेख अशा सर्व उपस्थित आहोत. तुम्ही साक्षी आहात. आदेश सिंगने खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटचा हा अधिकृत आमचा ऑफिस आहे. कोपरी पाचपखाडी हा मतदारसंघ तुम्ही बघाल तर या ठिकाणी आमचा हा ऑफिस मेन मुख्य ऑफिस असेल या पुढे इलेक्शनच्या निवडणुकीच्या काळात. आणि हा ऑफिस आदेश सिंगचा नव्हे तर पूर्ण मतदारसंघात जेवढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सभासद असतील, कार्यकर्ते असतील किंवा निवडणुकीत लढणारे माणसं असतील, सगळ्यांसाठी हा ऑफिस दिवस रात्र खुला आहे. आणि आम्ही सगळे आदेश सिंगच्या मागे आहोत. आम्ही स्वबळावर आमच्या नेत्यांनी घोषणा दिलेली आहे की या निवडणुकी आम्हाला स्वबळावर लढायचं आहे. तर असेच कार्यालय आम्ही प्रत्येक प्रभागात आता उघडणार आहोत. आदेश सिंह में एक कोपरी पाचपखाड़ी विधानसभा कार्यालय प्रभाग क्रमांक 15 में ओपन किया गया, जिसमें कोपरी पाचपखाड़ी विधानसभा या 14 हो, 15 हो, 16 हो, ये हर किसी के यूज में ये ऑफिस आएगा. ये राष्ट्रवादी का कार्यालय वागले स्टेट का पहला कार्यालय अभी अजीतगढ़ होने के बाद, और यह कार्यालय हर किसी के कार्य में दिन रात ओपन रहेगा. कोपरी पाचपखाडी मतदारसंघाच्या वतीने आदरणीय दादा आनंद परांजपे साहेब, तसेच आपले ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आपले नजीबभाई मुल्ला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदेश सिंग यांचं 15 नंबर वार्डामध्ये ऑफिसचं ओपनिंग झालं. आम्ही सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतरचे सर्व मतदार लोक आदेश सिंग यांच्या पाठीशी आहोत. आमचे आदरणीय दादा रमेश इंदिसे साहेब, आदरणीय भाऊ आमचे जिया खान, म्हणजे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आदेश सिंग यांनी हे ऑफिस ओपनिंग केलेलं आहे. आणि आमच्या महिला वर्ग
पूर्णपणे आदेश सिंग यांच्या ताकदीनिशी पाठीशी उभे राहू एवढं आम्ही त्यांना आश्वासन देतोय. कोपरी पाच पगाड़ी या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से कार्यालय हमारे मित्र आदेश सिंह और इनके साथ पूरी टीम, हमारे जिलाध्यक्ष आनंद परांजपे साहब, नजीमुल्ला साहब, इनके साथ ताकत के साथ खड़ी है। और हमारे जैसे नजीमुल्ला साहब ने बोले कि हम अपने आप लड़ेंगे, 100 बड़ा पे लड़ेंगे और पूरी ताकत के साथ लड़ेंगे, हम किसी से नहीं डरेंगे और हम आदेश सिंह के साथ हैं।